हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आतापर्यंत आपण गणिताचे मला वाटतं 30 लेक्चर पाहिले। 30 नंतर मित्रांनो आता हे 31वं लेक्चर आहे, ज्यामध्ये आपण रेल्वेचा पार्ट 2 बघणार आहोत मित्रांनो। ठीक आहे, रेल्वे पार्ट 2 बघणार आहोत। पार्ट 1 मित्रांनो झालेला आहे, पार्ट 2 आहे। आणखी मला वाटते पार्ट 3 आणि पार्ट 4 पण मित्रांनो, पार्ट 3 आणि पार्ट 4 मध्ये हे चॅप्टर संपून जाईल। नाही संपलं तर आणखी एखादी लेक्चर घेऊ आणि पार्ट 5 मध्ये हे चॅप्टर मित्रांनो आपण संपवून टाकू। ठीक आहे मित्रांनो, आता सध्या एवढी 4 पार्ट कन्फर्म आहे मित्रांनो, 4 पार्ट ते येईल। आणि जर 4 पार्टमध्ये नाही झालं आपलं रेल्वे कंप्लीट तर 5वा पार्ट पण येऊ शकतो। ठीक आहे, आणि त्यानंतर मित्रांनो रेल्वे झाल्यानंतर काळ काम वेग हे चॅप्टर येईल। ठीक आहे, त्याचे पण 5-7 पार्ट येईल। ओके, ठीक आहे मित्रांनो, आतापर्यंत आपले 8 टाईप झाले होते मित्रांनो, रेल्वेचे 8 टाईप झाले होते। आता 9व्या टाईपपासून सुरुवात करू। बघा मित्रांनो, टाईप नंबर 9 बघा काय म्हणतो तर टाईप 9 दिसत आहे। ठीक आहे, एक रेल्वे मुंबई ते पुणे 40 किमी प्रति तास वेगाने जाते। म्हणजे काय म्हणताय, मुंबई ते पुणे 40 किमी पर अवरने जाते। ठीक आहे, जाते। व पुणे ते मुंबई 60 किमी प्रति तासने येते। म्हणजे जात आहे 60 किमीने आणि वापस किती येत नाही 40 किमी पर अवरनं। म्हणजे सोप्या भाषेमध्ये हे ॲरो बिरो काढून मुंबई पुणे काढून सहज तुम्हाला मी असं म्हणू का, ते एक रेल्वे का 60 किमीने चालली आणि 40 किमीने वापस येत आहे। ठीक आहे, तुम्हाला सरासरी वेग काढायचा आहे। बघा मित्रांनो, असाच याच टाईपचा एक क्वेश्चन मी तुम्हाला सरासरीमध्ये शिकवला होता। ठीक आहे, तर त्याच सूत्राने याला सोडवायचं आहे। दोन्ही ठिकाणी मित्रांनो सूत्र एकच लागते, एका बाजूला 60 आणि 40 आहे, जाण्याचा वेग आणि येण्याचा वेग। काही नाही, 2ab अपॉन a प्लस b हे सूत्र आहे। हेच सूत्र सरासरीमध्ये पण लागते। सरासरी जे चॅप्टर आपण शिकवलं त्याचे मला वाटते बहुतेक 7 तरी पाठ आले असेल कदाचित। ठीक आहे, 5-7 पाठ आले त्याच्यामध्ये पण हेच सूत्र लावायचं मित्रांनो। आणि या इथे पण हेच सूत्र लावायचं आहे। 2 म्हणजे 2 लिहून घेऊ, गुणिला ए सरासरी वेग इथे लिहून घेतो। सरासरी वेगा सूत्र आहे ते सरासरी वेग बरोबर 2ab अपॉन a प्लस b। 2a म्हणजे पहिला वेग a मानू, दुसरा वेग b मानू। a प्लस b म्हणजे 60 प्लस 40, 60 प्लस 40 भागेला 40 a प्लस b आहे ना, म्हणजे 60 प्लस 40 सॉरी, वर ए बी म्हणजे ए गुणिला बी होते 60 गुणिला 40, ए प्लस बी म्हणजे खाली 60 प्लस 40। ठीक आहे, किती होत आहे तुम्हाला दिसत आहे का? आपण इथे करून घेऊ। किती होत आहे मित्रांनो, 2 गुणिला 60 गुणिला 40 याला जैसे ते ठेवा, 60 प्लस 40 होती मित्रांनो 100। 1 शून्य कटला, 1 शून्य कटला, खालचा 1 शून्य आणि वरचा 1 शून्य कटला। ठीक आहे, म्हणजे खालचे 2 शून्य काटा आणि वरचे 2 शून्य काटा, राहिले काय आता बेसक 12, 12 चौक 48, 48 तुमचं फायनल आन्सर आहे। कळत आहे मित्रांनो, दिसत आहे कसं 48 आलं। 48 म्हणजे 48 हा काय मित्रांनो सरासरी वेग बरोबर किती आहे 48। ठीक आहे, नंतर मित्रांनो याच प्रकारचे गणित, याच टाईपचे गणित संख्या बदलून विचारते। त्या संख्या कोणकोणत्या आणि त्या संख्या बदलल्यानंतर त्याचे आन्सर कसे पाठ करायचे याची मित्रांनो आता ट्रिक बघू। बघा, आपलं याचा आन्सर 48 आहे ना, 48 सरासरी वेग, 60 आणि 40चा सरासरी वेग 48 आहे। 60 अँड 40चा सरासरी वेग मित्रांनो किती, हे 60 आणि 40चा सरासरी वेग 48। ठीक आहे, लिहून घेतो 48। वर आहे संख्या, इकडे सरासरी वेग। ठीक आहे, सरासरी वेग आणि संख्या। बघा आता मित्रांनो सर्वात जास्त या टाईपमध्ये सर्वात जास्त या संख्या विचारते एक्झाममध्ये। जर या संख्या नाही राहिल्या तर मित्रांनो कोणत्या संख्या राहते मित्रांनो, 60 40च्या ऐवजी 40 आणि 60 राहते वाटते, म्हणजे उलट्या, काही फरक पडत नाही, सारखंच आहे दोन्ही पण। या व्यतिरिक्त मित्रांनो कोणकोणत्या संख्या राहते, 20 आणि 30 राहते। नाही तर तुम्हाला मग मित्रांनो आणखी काय देणार आहे, 10 आणि 15 राहते। त्याही नसल्या तर मित्रांनो आणखी कोणत्या, एक 60 आणि 90 राहते। आणखी मित्रांनो 2 संख्या राहते, त्या 80 आणि 120। ठीक आहे, याच्या बाहेर या टाईपमध्ये क्वेश्चन सहसा जात नाही, आणि गेला तरीही त्या तुम्हाला ट्रिक त्याचे सूत्र आहे ना 2ab अपॉन a प्लस b, त्या सूत्राने तुम्ही करू शकता। ठीक आहे, तर बघा याचं आन्सर नेमकं कसं काढायचं, तुम्हाला फक्त हे एक पार्ट करायचं 40 आणि 60चं 48। मग काय करायचं, जर प्रश्नामध्ये 20 आणि 30 दिसल्या, याला भागेला 2 होत आहे ना,
इकडे पण भागीला 2 होत आहे, म्हणजे 20 आणि 30 दिसल्या म्हणजे नंतर मग एक त्या तिथे एक्झाममध्ये हे बघायचं का, एक संख्या 40च्या अर्धी दिसत आहे, दुसरी संख्या 60च्या अर्धी दिसत आहे. मग काय करायचं, काहीही टेन्शन नाही घ्यायचं. 48च्या अर्धी राहील ही संख्या. किती होते, 24. ठीक आहे, समजत आहे कसं. तर यानंतर मी आणखी एक, हे बघा आता खाली बघा, ही संख्या 40ला 4ने भाग दिल्यावर ही संख्या येते. इथं पण मित्रांनो 60ला 4ने भाग दिल्यानंतर ही संख्या येते. मग तुमचं आन्सर पण मित्रांनो याला भागीला 4 करायचं. किती येते, 12×48. ठीक आहे, 10 आणि 15 या दोन संख्या असेल तर ह्या दोन संख्यांसोबत त्याला कॅल्क्युलेट करून पाहायचं, की ह्या दोन संख्यासोबत कम्पेअर करून पाहायचं. कोणत्या दोन संख्या, तुम्हाला पाठ फक्त हेच करायचं आहे. नंतर ज्या प्रमाणामध्ये इकडे गुणिला भागीला 4 आणि याला पण भागीला 4 असेल तर याला पण भागीला 4 करायचं. ठीक आहे, यानंतर मित्रांनो ही संख्या बघा 40च्या दीडपट आहे. 40 + 20 किती, 60 होते, म्हणजे 40च्या दीडपट आहे. 40मध्ये याच्याच अर्धीवाली ॲड केली, अर्धी म्हणजे किती, 20 ॲड केली, तेव्हा कुठे हे 60मध्ये याच्याच अर्धी ॲड केली, म्हणजे 60च्या अर्धे 30 ॲड केल्यावर 90 होते. ठीक आहे, मग काय करायचं, याच्याच अर्धे ॲड करायचे, म्हणजे किती, दीडपट करायचे. किती होते, 48च्या दीडपट किती होते, 48 प्लस त्याच्या अर्धे ॲड करा, म्हणजे 24. किती होते, 8,1200 2 हात चाला 1, 4 आणि 3 7, 72 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो संख्या जर का तुम्हाला 80 आणि 120 दिसल्या, 80 आणि 120 तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, मी थोडं वर लिहितो. 80 दिसत आहे का आता, हो 80 दिसत आहे आणि 120 दिसत आहे. ठीक आहे, 80 आणि 120 तुमच्या संख्या मित्रांनो. याचं नेमकं कसं करायचं बघा, 80 आणि 120 काहीही टेन्शन घ्यायचं नाही, या ज्या संख्या आहे ना या संख्यांसोबत कम्पेअर करायचं. तर काय होत आहे, एक संख्या 40च्या दुप्पट आहे आणि दुसरी संख्या 60च्या दुप्पट आहे. मग आन्सर काय येईल, ह्या आन्सरच्या दुप्पट, म्हणजे 48च्या दुप्पट. किती होते, 48च्या दुप्पट 96 होते. 96 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, या मित्रांनो एकाच टाईपवर या प्रकारचे 4-5 गणिते विचारतात. संख्या त्यांच्या ठरवूनच राहते. जास्तीत जास्त मोस्टली संख्या तुमच्या म्हणजे कोणत्या राहील, 40 आणि 60 राहील. नाही राहील तर मग सेकंड चान्सेस आहे 20 आणि 30ची, थर्ड चान्सेस आहे मित्रांनो 10 आणि 15ची, फोर्थ चान्सेस आहे 60 आणि 90ची, लास्ट चान्सेस आहे 80 आणि 120ची. ठीक आहे, आणि समजा जर का यदा कदाचित या संख्यांपेक्षा बाहेर संख्या कोणतं विचारलं तर आहेच आपलं 2ab भागीला a + b. ठीक आहे, या संख्यांच्या बाहेर विचारण्याचे फार कमी चान्स आहे, तरीही विचारलं तरी आपल्याकडे सूत्र आहेच. ठीक आहे, आणि विचारलं तर मित्रांनो म्हणजे याच संख्या विचारलं तर डायरेक्ट आन्सर आपल्याला टिक करता येते. जेवढा कमीत कमी वेळ वाचन तेवढा मित्रांनो वेळ वाचवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, जेणेकरून त्याच वेळेमध्ये असे क्वेश्चन सोडवायचे का जे क्वेश्चन तुम्हाला येणार नाही किंवा यायला जवळपास 5 ते 8 मिनिट लागेल. असे साधारण 3 तरी क्वेश्चन असतात एक्झाममध्ये जे 5 ते 8 मिनटं घेतात. ठीक आहे, कारण की ते तुम्हाला न येणारे असतात, बट त्यावर तुम्हाला वेळ 2 मिनिटात तुम्हाला फक्त ते शोधायलाच लागेल का नेमकं याचा आन्सर कसं काढता येईल. असे मित्रांनो माझ्या पण शिफ्टमध्ये 2019 ज्यावेळेस मी एक्झाम दिली होती तलाठी, त्यावेळेस मला पण एक गणित असं होतं त्याला जवळपास 8 मिनिट लागले होते आणि दोन गणित असे होते त्याला 5-7 मिनिटं लागले होते. ठीक आहे का, आणि तेच गणित मला सिलेक्शन मिळवून दिले, ते म्हणजे तेच गणित माझा रिझल्ट येण्याचे कारण मित्रांनो ते 2-3च गणित होते. ठीक आहे का, ते जर गणित नसते आले मला तर रिझल्ट नसता आला, माझा स्कोर घटला असता. ठीक आहे, 174 स्कोर आला होता माझ्या त्यावेळेस, आणि कितीच 87 क्वेश्चन्स माझे बरोबर आले होते. जर ते 2-3 क्वेश्चन्स नसते तर मित्रांनो चुकले असते माझे किंवा नसते आले मला तर माझा स्कोर होता 84 असता, म्हणजे 84 प्रश्न बरोबर आले होते. 84 प्रश्न जर असते तर किती होते, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 168 माझा स्कोर झाला असता मित्रांनो. हे 2-3 क्वेश्चन नसते आले मला तर शेवटचे जे वेळ वाचवला, म्हणजे अशा गणितांमध्ये माझा वेळ वाचला, त्यामुळेच मी हे जे 5-7 मिनिटं लागणारे गणित मी सोडवू शकलो. ठीक आहे, आणि त्याचमुळे मित्रांनो माझा रिझल्ट आला. हे रिझल्ट आला 168 आला असता माझा रिझल्ट गेला असता त्यावेळेस. ठीक आहे, 172 कट ऑफ होता. ठीक आहे मित्रांनो, म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं हेच आहे का, जर मित्रांनो तुम्ही जेवढं जमल तेवढं वेळ वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तोच वाचलेला वेळ कुठे द्यायचा, तुम्हाला न येणाऱ्या गणितांमध्ये किंवा जास्तीत जास्त वेळ खाऊ गणितांमध्ये. असे मित्रांनो 5 ते 8 मिनिटं लागणारी गणितं जवळपास तुम्हाला 2 ते 3 तुमच्या पेपरमध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे,
मुलांचे स्कोर काऊन घटतात बघा. बरेचसे मुलं मित्रांनो खूप अभ्यास करतात, बट 23 मार्क भेटतात, कोणाला 22 मार्क भेटतात. तुमचे वरचे मार्क कोणते राहील? हेच गणित. 2 ते 3 गणितं जे आहे मित्रांनो तेच गणित आहे, ज्याला जो 5 मिनिट प्लस वेळ लागतो ते गणित मित्रांनो, ते 5+ मिनिट वेळ ॲडजस्ट करायसाठी तेवढा वेळ तिकडे देण्यासाठी अशी काही गणित आहे जे घरी पाठ करून आन्सर घरी पाठ करून जायचे, तिथे आन्सर टिक करायचे, जेणेकरून तुमच्या गणितामागे जवळपास 1 मिनिट वाचायला पाहिजे. काही 5-6 गणितांमागे 1 मिनिट वाचला होणार की तुमचे 6 मिनिटे मित्रांनो फक्त तुम्ही गणित यामधून वाचवू शकता. आणि बाकी कुठून तरी 12 मिनिटं वाचवायचे. 6 आणि 12 18 होते, जवळपास 20 मिनिटं एक्स्ट्रा जरी वाचले तुमचे, 20 मिनिटामध्ये तुम्हाला अजिबात न येणारे 3 प्रश्न सोडवणं होते गणिताचे, जे तुम्हाला अजिबात येणार नाही असे त्याला जास्तीत जास्त वेळ देऊन. ठीक आहे, म्हणजे कोणते वेळ खाऊ गणित तुम्हाला सोडवता येईल. ठीक आहे. 10वा प्रश्न बघा काय आहे. 2 व्यक्ती एकाच दिशेने 6 किमी पर आवर आणि 4 किमी पर आवर वेगाने जात आहेत, तर किती वेळानंतर ते एकमेकांपासून 40 किमी अंतरावर राहील. बघा किती वेळानंतर म्हणजे वेळ काढायचा आहे तुम्हाला. वेळ बरोबर सूत्र काय आहे? अंतर अपॉन वेग. ठीक आहे. मग तुम्हाला काय म्हटलं यांनी? अंतर किती आहे? 40. ठीक आहे, काही हरकत नाही. मग काय म्हणताय हे किती आहे? एकाच दिशेने वेग 4 किमी आणि 6 किमी आहे. एकाच दिशेने म्हणजे वेग असा आहे आणि असा आहे. कोणता आहे? 4 आणि 6 किमी. 2 वेग आहे ना, आणि वेग एकाच दिशेने आहे, त्यामुळे वेगांची वजाबाकी करायची आहे. वेगांची वजाबाकी म्हणा किंवा फरक म्हणा. ते कसं काढलं मित्रांनो? जर 2 वेग, एक वेग सरळ चालला आणि एक वेग इकडे चालला आणि दुसरा वेग वापस येत असाल, ठीक आहे, म्हणजे वापस येतानाचा एक वेग आणि जाण्याचा एक वेग वेगवेगळ्या दिशेने असेल, म्हणजे अपोजिट डायरेक्शनने असेल, तर त्यांची बेरीज करायची आहे. जर दोन्ही वेग एकाच दिशेने असेल त्याची वजाबाकी करायची आहे. ठीक आहे मित्रांनो. हे कसं? एकाच दिशा म्हणजे सेम दिशा, म फॉर मायनस करा. मायनस म्हणजेच वजाबाकी. ठीक आहे, एक ट्रिक सांगितली तुम्हाला. समजलं मित्रांनो इथपर्यंत? आता वर 40 जसे त्या वेगांची वजाबाकी म्हणजे किती येते? 6 - 4 किती होत आहे मित्रांनो? वर 40 राहिले, खाली मित्रांनो 6 × 4 गेले 2, 2 × 20 × 40. 20 तुमचं फायनल आन्सर आहे. 20 काय राहिले मित्रांनो? हे किमी पर, हे किती किमीमध्ये आहे आणि किमी पर आवर म्हणजे तास. 20 तास तुमचा वेग राहील. ठीक आहे मित्रांनो. कोणकोणते ॲड आहे? हे किमीमध्ये आहे अंतर, आणि हे किमी पर आवर म्हणजे किमी आणि किमी पर आवर, म्हणजे इथे ऑलरेडी किमी आणि किमी पर आवरमध्ये दिल्या गोष्टी. वेग आहे किलोमीटर पर आवर आणि अंतर आहे किलोमीटरमध्ये, म्हणजे तुम्हाला 5/18 किंवा 18/5 यापैकी काही करायची गरज नाही. ठीक आहे. मग 20 तास तुमचा आन्सर आहे. 10चा आन्सर 20 तास. त्यानंतर मित्रांनो 11 नंबरचा क्वेश्चन बघा काय म्हणतो. तर आत्ताचा जो 10 नंबरचा क्वेश्चन होता ना, हा होता वेग वेळ अंतरचा. याच्यामध्ये रेल्वेचा काही संबंध दिसला का? नाही ना. मग काय करायचं? हाच क्वेश्चन आता रेल्वेमध्ये कसा आपला आपण याच क्वेश्चनला रेल्वेचा क्वेश्चन कसा बनवायचा ते बघू. आता बघा 11 नंबरचा क्वेश्चन आहे. 2 रेल्वेच्या लांब्या 40 मीटर व 300 मीटर. एक 40 मीटर आहे. 2 रेल्वेच्या लांब्या म्हटलं तर नेहमी मित्रांनो त्याची बेरीज करायची. लांब्यांची नेहमी बेरीज करायची. लांबी बरोबर मित्रांनो का तुम्हाला अंतर सांगितलं आहे, अंतर बरोबर रेल्वेची लांबी सांगितली, यांची बेरीज करायची असून त्या एकाच दिशेने धावत आहे. 40 मीटर आणि 400 आणि 300 मीटर. दिशा काय आहे? एकाच. वेग काय आहे? एकाच दिशेने. पहिल्या रेल्वेचा वेग 116 किमी पर आवर आणि दुसरीचा 80 किमी पर आवर. 80 किमी पर आवर. ठीक आहे. असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वेळेत भेटेल? तुम्हाला किती वेळेत भेटेल म्हणजे वेळ काढायचा आहे. वेळ दिसत आहे. वेळ बरोबर तुम्हाला सांगितलं होतं मी अंतर अपॉन वेग. अंतरच्या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचं आहे? हे लांब्यांची बेरीज, रेल्वेच्या लांब्यांची बेरीज. अंतर म्हणजे तुम्हाला आधी मी बघा रेल्वेची लांबी सांगितली होती कशी. एवढी रेल्वे आहे आणि ही दुसरी रेल्वे आहे. ही एक रेल्वे आणि ही दुसरी रेल्वे. ही जर रेल्वे तिला क्रॉस करेन तर ही स्वतःच्या इथपर्यंत आल्यानंतर ही स्वतःचं एवढं तर अंतर पार करणंच, हिचं पण एक अंतर पार करणं, म्हणजे एवढं अंतर आणि एवढं अंतर. एका रेल्वेचं आहे 400 मीटर अंतर आणि दुसऱ्या रेल्वेचं आहे 300 मीटर अंतर. म्हणजे तिची लांबी पकडा. ठीक आहे. मग हे 400 मीटर तिला पार करावं लागेल आणि दुसरे 400 मीटर तिला पार करावं लागेल. ठीक आहे.
म्हणजे किती एकूण 400 प्लस 300 700 पार करावं लागेल. कसं तर अंतर बरोबर मित्रांनो तुम्हाला रेल्वेची लांबी सांगितलं होतं. इथे रेल्वेच्या लांब्या आहेत 2 रेल्वे आहेत, त्यामुळे रेल्वेच्या लांब्याची बेरीज, रेल्वेच्या लांब्यांची बेरीज, ठीक आहे, भागेला वेग आहे, दोन्ही वेग एकाच दिशेने चालला आहे, एकाच दिशेने चालला आहे म्हणून वेगांची वजाबाकी, वेगांची वजाबाकी. ठीक आहे मित्रांनो, आता काय करायचं, रेल्वेच्या लांब्याची बेरीज 400 प्लस 300 700 किंवा लिहून घेऊ 400 प्लस 300 भागेला, पेन थोडा फील करू दे मला, 400 प्लस 300 700 झालं. आणि वेगांची बेरीज किती, वेगांची वजाबाकी किती आहे, 116 मायनस 180, 116 मायनस 80 आहे फक्त. किती होत आहे 400 प्लस 300 700. वेग किती आहे 116 मधून 80 गेले, 6तून 0 गेला 6च राहते, 11तून 8 गेले 3, हे आहे मित्रांनो 36. बट हा वेग कशामध्ये किमी पर अवरमध्ये आहे, याला मीटर पर सेकंदमध्ये करण्यासाठी 5/18 करायला लागते. 18 1 18, 18 2 36 आणि 5 2 10. वर आहे 700 आणि खाली मित्रांनो 5 2 10 आहे. किती, 0 कटला 0 कटला, आन्सर किती आहे मित्रांनो 70 आहे. ठीक आहे, कळत आहे. एकदा आन्सर चेक करून घेतो मित्रांनो, 11चा आन्सर काय आहे, 70 आन्सर आहे. ठीक आहे, 70 करायला हे सेकंद राहील, किती सेकंदामध्ये कट करते तर 70 सेकंदामध्ये कट करते. ठीक आहे मित्रांनो, कसं काढलं मी, का तुम्हाला सूत्र काय सांगितलं मी, वेळ बरोबर अंतर अपॉन वेग, आपलं बेसिक सूत्र आहे. बट इथे अंतर म्हणजे काय होतं, रेल्वेची लांबी. आता 2 रेल्वे आहे म्हणून 2 रेल्वेच्या लांब्यांची बेरीज करायची, लांब्यांची बेरीज करायची, केली आपण बेरीज. वेग आहे, वेग एक दोन्ही वेग एकाच दिशेने आहे. तुम्हाला सांगितलं जर वेग एकाच दिशेने असेल तर वजाबाकी करायची वेगांची, वजाबाकी केली आपण वेगांची, बस. मग काय, एक लांबी प्लस दुसरी लांबी बरोबर 700 झाली. हे पहिला वेग मायनस दुसरा वेग किती होत आहे, हे 36 होत आहे. 36 हा काय किमी पर अवरमध्ये वेग आहे. त्याच वेगाला आपण 5/18 करून मीटर पर सेकंदमध्ये केलं, तेव्हा कुठं आपला आन्सर मित्रांनो 70 सेकंद निघाले. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो 12 नंबरचा टाईप बघा. आता एक नवीन टाईप बघा. आता वेगांची वजाबाकीवाला आपण केलं होतं, म्हणजे आता मित्रांनो आपण कोणते गणित केले होते, का 2 रेल्वे किंवा 2 व्यक्ती एकाच दिशेने जात आहे. आता कोणते गणित मित्रांनो बघू, असे एक रेल्वे इकडून चालली तर दुसरी रेल्वे अपोजिट डायरेक्शनने येते, म्हणजे वापस येऊन राहिली. ठीक आहे, अपोजिट किंवा विरुद्ध दिशेने जाता येईल तर 2 रेल्वे. आता 12 नंबरचा क्वेश्चन बघू. पहिलं वेळ अंतरचा क्वेश्चन बघू, त्यानंतर रेल्वेचा क्वेश्चन बघू. ठीक आहे, 2 व्यक्ती 5 किमी पर अवर व 40 किमी पर अवर वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने धावत आहे, तर ते किती वेळानंतर एकमेकांपासून 45 किमी अंतरावर राहील. विरुद्ध दिशेने धावत आहे आणि काय म्हणताय, 5 किमी आणि 4 किमी, 5 किमी पर अवर वेग आहे आणि 4 किमी पर अवर वेग आहे. आणि हे किती आहे, 45 किमी अंतर आहे. ठीक आहे, 45 किमी आहे ना, 45 किमी अंतर आहे. तुमचं मित्रांनो सूत्र काय मित्रांनो, नेहमीचं काय करायचं तुम्हाला, तर ते किती वेळानंतर, म्हणजे वेळ बरोबर अंतर अपॉन वेग, अंतर अपॉन वेग. आता वेग कसा आहे, एक जाताना आणि एक येताना आहे, म्हणजे अपोजिट डायरेक्शनचा वेग आहे ना, म्हणून काय होईल मित्रांनो, ही वेगांची बेरीज होईल, वेगांची बेरीज. ठीक आहे, आणि अंतर तर आपलं सेमच आहे 45, लिहून घ्या 45. वेगांची बेरीज किती, 5 + 4 किती होत आहे 45, आणि इकडे 5 + 4 5 आणि 4 9, 9 1 9, 9 5 45. तुमचं फायनल आन्सर मित्रांनो 5 आला. ठीक आहे, 5 तास. का 5 तास आलं, तर हे वेग पण किमी पर अवरमध्ये आणि 45 हे पण किमीमध्ये आहे. दोन्ही मित्रांनो एकक सेमच आहे, किमीमध्येच आहे, किमी आणि किमी पर अवरमध्येच आहे. त्यामुळे तुम्हाला 5/18 किंवा 18/5 वगैरे गुणायची काही गरज नाही. ठीक आहे, जर एखादी याच्यापैकी वेग हे अंतर जर का मित्रांनो मीटर पर सेकंद मीटर दिलं असतं, किमीच्या ऐवजी मीटर दिलं असतं, तर याला आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये करायला लागलं असतं, पण आता काही गरज नाही. ठीक आहे, कारण की ऑलरेडी सगळ्या संख्या तुमच्या याच्यामध्ये दिल्या आहे, किमीमध्ये दिल्या आहे, त्यामुळे आन्सर इथे 5 तास आहे. ठीक आहे, 12 नंतर मित्रांनो आता अशाच प्रकारचा क्वेश्चन, आता मी 13 नंबरचा टाईप घेतो आणि तो रेल्वेचा घेतो आता मित्रांनो. ठीक आहे, तर हाच टाईप आहे, म्हणजे याच्या आधी 12 नंबरचा टाईपला थोडं डेव्हलप करून त्याला रेल्वेचा टाईप बनवतो आता. ठीक आहे, 13 नंबरचा टाईप बघा. 300 मीटर लांबीची रेल्वे एक 300 मीटर आहे, आणि सेकंड रेल्वे किती आहे आता 30 किमी पर अवर, आणि वेग बघा तिचा 30 किमी पर अवर आहे,
दुसरी रेल्वे 200 मीटर लांबीची रेल्वे 60 किमी पर आवर. दुसरी रेल्वे आहे 200 मीटर लांबीची रेल्वे 60 किमी पर आवर. ठीक आहे, समजून घ्या तुम्ही किमी पर आवर. ठीक आहे, एक 300 मीटरची रेल्वे 30 किमी पर आवर वेगाने चालली. दुसरी 200 मीटरची रेल्वे 200 मीटर लांबीची रेल्वे 60 किमी पर आवर वेगाने चालली आहे. ठीक आहे, तर मग काय म्हणताय समोर तिथं वेगाने एकमेकींच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे वेग कसा मित्रांनो एक जाता येईल की येऊन राहिला, विरुद्ध दिशेने म्हणजे अपोजिट डायरेक्शन. मग काय होईल, वेगांची बेरीज होईल, बघू आपण नंतर. तर त्या एकमेकींना किती वेळ भेटेल तुम्हाला वेळ काढायचा आहे इथे. वेळ बरोबर पुन्हा मित्रांनो अंतर अपॉन वेग आहे आन्सर. अंतर अपॉन वेग राहील. मग काय करायचं मित्रांनो, इथे बघा अंतर म्हणजे रेल्वेची लांबी, बट तुम्हाला रेल्वेच्या 2 लांब्या दिल्या, म्हणजे 2 वेगवेगळ्या रेल्वे आहे ना, 2 रेल्वे आहे म्हणून रेल्वेच्या लांब्यांची बेरीज करा. रेल्वेच्या लांब्यांची बेरीज भागेला मित्रांनो वेग काय, अपोजिट डायरेक्शनवाला वेग आहे किंवा विरुद्ध दिशेने वेग आहे, मग वेगांची बेरीज करा. वेगांची बेरीज. ठीक आहे, दिसत आहे तुम्हाला वेळ बरोबर अंतर अपॉन वेग आहे. अंतराला आपण काय केलं का रेल्वेच्या वेगवेगळ्या दोन रेल्वे आहे म्हणून अंतर बरोबर रेल्वेची लांबी होते, बट 2 रेल्वे आहे म्हणून रेल्वेच्या लांब्यांची बेरीज केली. वेग कसा आहे, एक असा आहे आणि एक असा आहे, म्हणजे अपोजिट डायरेक्शन विरुद्ध दिशेने वेग आहे म्हणून इथे वेगांची बेरीज केली. आता संख्या टाकून देऊ. रेल्वेची लांबी किती आहे, 200 + 300 किंवा 300 + 200, 300 + 200 आहे. ठीक आहे, वेगांची बेरीज किती आहे मित्रांनो, 30 + 60 करून घ्या, 30 + 60. ठीक आहे, मग काय 300 आणि 200 होते 500, 30 आणि 60 होते मित्रांनो 90. बट रेल्वेची लांबी मीटरमध्ये दिली आहे ना, म्हणून तुम्हाला वेगाला मीटर करावं लागेल, 5/18 करावं लागेल. ठीक आहे, वेगाला मीटर पर सेकंदमध्ये करावं लागेल म्हणून त्याला 5/18 ने हे केलं आपण. किती होते 18 × 18 18 × 5 90, 5 × 5 25, म्हणजे वर राहिले 500, खाली राहिले 5 × 5 25, 25 × 1 25, 25 2 0 आणि 1 0 जशी ते 20 तुमचा आन्सर आहे. फायनल आन्सर वेळ बरोबर 20. 20 का राहिले मित्रांनो, हे सेकंद, कारण की इथे मीटर आहे म्हणून मीटर पर सेकंदमध्ये काढला आपण. ठीक आहे, 5/18 जर ज्या ठिकाणी केलं आपण त्या ठिकाणी आन्सर सेकंडमध्ये येईन वेळेचं. ठीक आहे, किंवा मग प्रश्नांमध्ये तुम्हाला मीटर दिसत असेल तर तुम्हाला ते सेकंडमध्ये काढावं लागेल, कारण हे मीटर पर सेकंद असं होते. ठीक आहे, जर इथे किमी असतं तर हे तासांमध्ये आलं असतं, कारण की किमी पर तास किंवा किमी पर आवर. कळतं मित्रांनो या गोष्टी. त्याचप्रमाणे मित्रांनो आणखी काय आहे, 14वा टाईप घेऊ. एक नवीन टाईप आहे 14वा. 2 रेल्वे एकाच दिशेने 74 किमी पर तास व 38 किमी पर तास. वेग कसा आहे, असा आणि असा. कोणता एक आहे, एक वेग आहे, किती एक वेग, 74 किमी पर तास आणि 38 किमी पर तास. 74 किमी पर आवर आणि एक आहे 38 किमी पर आवर. ठीक आहे, जर वेगवान रेल्वे दुसऱ्या रेल्वेला 15 सेकंदात ओलांडत असेल, म्हणजे वेळ 15 सेकंद आहे, तर त्या रेल्वेची लांबी काढा. रेल्वेची लांबी म्हणजेच काय होते, अंतर. लिहून घ्या. अंतर बरोबर सूत्र काय आहे, वेग गुणिला वेळ. अंतर म्हणजे होते मित्रांनो रेल्वेची लांबी बरोबर वेग कोणता आहे, सेम डायरेक्शन, समान दिशेने चालला म्हणून वेगांची वजाबाकी होईल. वेगांची वजाबाकी म्हणा किंवा वेगांचा फरक म्हणा, काहीही टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. फक्त मित्रांनो माहिती आहे का, हे जे वजाबाकी करताना ज्या 2 संख्येपैकी जे संख्या मोठी असेल ते आधी लिहायची आणि लहान संख्या नंतर लिहायची. ठीक आहे, कारण की समजा आधी लहान संख्या निघेल तर आन्सर तुमचं काय मायनसमध्ये वेग जाईल, बट वेग मायनसमध्ये राहत नाही, त्यामुळे आधी मोठी संख्या लिहायची नंतर लहान संख्या. गुणिला वेळ म्हणताय किती वेळ आहे, 15 सेकंद. लिहून घेऊ वेळ. आता वेगांची वजाबाकी म्हणजे 74 - 38 लिहून घेऊ. 74 - 38 गुणिला वेळ किती आहे 15. 74 मधून 38 गेले मित्रांनो, किती राहते, किती 14तून 8 गेले, 6 राहिले, धमकीला 7तून 4 गेले 2, 26 गुणिला 15. ठीक आहे, आणखी मित्रांनो तुम्हाला 14 नंबरचा आणखी काय आपला राहिला का बघू दे मला.
काहीतरी चुकत आहे का? 74 आहे. किती होत आहे? 14तून 8 गेले 6 धमले वापस 7तून 4 गेले 3 26 होत आहे. 1 मिनिट, काहीतरी चुकत आहे आपलं. इथे 36 यायला पाहिजे ना, तेच तर म्हणतो. वेग किती आहे रे? 14तून 8 गेले 6 धमकेला आपण 7तून 4 गेले 3 यायला पाहिजे. ठीक, तेच तर चुकत आहे, काहीतरी चुकलं म्हणता. ठीक आहे आता बरोबर मित्रांनो का 74तून 38 गेले राहते 36 काय मित्रांनो वेग कशामध्ये? किमी पर अवरमध्ये. आता हे इथं सेकंद दिसत आहे ना, त्यामुळे या 36ला मित्रांनो तुम्हाला मीटर पर सेकंदमध्ये करावं लागेल. ठीक आहे, 36 किंवा हा वेग कशामध्ये? किमी पर अवरमध्ये आहे. बस यालाच वेगालाच मित्रांनो तुम्हाला 5/18 करून तुम्हाला मीटर पर सेकंदमध्ये करावं लागेल. नाही तर मित्रांनो किती होते मग? 18 1 18 18 2 36 5 1 5 2 1 2 2 5 10 10 गुणला 15 होते 150 तुमचा आन्सर आहे. 150 कारण मित्रांनो हे अंतर म्हणजे मीटरमध्ये राहील. ठीक आहे, कळलं? नाही तर मित्रांनो तुम्हाला हे इथेच करून दाखवतो. एक सेकंदमध्ये आहे, दुसरा किमीमध्ये आहे. मग तुम्हाला हा सेकंदमध्ये आहे म्हणून याला मीटर पर सेकंद करावं लागेल. मग किती होते? याची वजाबाकी 74 मायनस 38 होते मित्रांनो हे 36. याला मीटर पर सेकंदमध्ये करण्यासाठी 5/18 करावं लागेल. गुणिला 18 1 18 18 2 36 5 2 10 10 मीटर पर सेकंदमध्ये आपला वेग आला. आता इथे 10 लिहा, गुणिला वेळ किती आहे मित्रांनो? 15 लिहा. 10 गुणिला 15 बरोबर 150 मीटर तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, कळले मित्रांनो इथपर्यंत? आता यानंतर 15 नंबरचा क्वेश्चन घेऊ. आता थोडे ते वजाबाकी चुकले त्यामुळे माझं लक्षात ध्यान नाही आलं. 15 नंबरचा क्वेश्चन बघा. त्याआधी मी थोडी पेन फील करून घेतो माझी. ओके, काय? एक गाडी 40 किमी पर तास वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 7 तासांत कापते. तेच अंतर 5 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती ते बघा. आधी मित्रांनो किती? 40 किमी अंतर किती तासात कापते? म्हणजे 40 किमी या वेगाने अंतर 7 तासात कापते. म्हणजे वेग गुणला वेळ बरोबर अंतर. एकूण अंतर होईल हे. एकूण अंतर किती आहे? वेग गुणिला वेळ म्हणजे 40 गुणिला 7 किती? 728 280 झालं एकूण अंतर. याच अंतराला तुम्हाला 280ला मित्रांनो आता 5 तासामध्ये कापायचं आहे. ठीक आहे, किती होते? 5 1 5 5 5 25 28तून 25 गेले 3 राहिले 5 1 5 5 6 30 56 तुमचं आन्सर आहे. प्रश्न एकदा वाचू द्या. 15 ताशी वेग कितीने वाढवायला पाहिजे म्हणताय ना. आधी आता किती मित्रांनो? 56 किमी पर अवर हे नवीन वेग झाला. आधी 56 किमी हे नवीन वेग झाला. आधी किती होता? 40 होता ना. 40 आधी होता. आधी 40 किमी वेग होता, आता 56 किमी झाला. मग 56मधून 40 मायनस करून घ्या. 56 किमी पर अवर वेगमधून 40 मायनस केला किती राहते मित्रांनो? 16 किमी पर अवर नवीन 16 किमी पर अवरने वेग तुम्हाला वाढवावा लागेल. समजलं कसं? तर मित्रांनो का आधी वेग हा 40 होता, 40 प्लस आता 16 वाढवला तेव्हा कुठं मित्रांनो नवीन 56 किमी आपला वेग झाला. 56 किमी पर अवर. ठीक आहे मित्रांनो, काही नाही करायचं. एकूण अंतर काढण्यासाठी काय केलं आपण? पहिला वेग गुणिला वेळ झालं एकूण अंतर. आता हेच अंतर मित्रांनो तुम्हाला 5 तासात कापायचं आहे. म्हणजे काय? अंतर भागेला 5 वेळ, अंतर भागेला वेळ झाला का 5 किती होते? 5 1 5 5 8 40 7 8 56 हे झाला नवीन वेग आणि हो होता मित्रांनो 40 होता जुना वेग. आता किती वाढवायला पाहिजे हे जर काढायचं असेल मित्रांनो तर नवीन वेग मायनस जुना वेग. ठीक आहे, किती होत आहे? नवीन वेग किती आहे मित्रांनो? 56 मायनस जुना वेग किती आहे? 40 बरोबर तुमचं मित्रांनो तो डिफरन्स नाही. 56 मधून 40 गेले 16 किमी पर अवरने तुमचा वेग वाढवायला पाहिजे. ठीक आहे, 16 किमी पर अवरने वेग तुमचा वाढवायला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो 16 नंबरचा टाईप बघू. आता दिसत आहे तुम्हाला व्यवस्थित? एक ट्रेन 25 मीटर पर सेकंद वेगाने गेल्यास त्या दिशेने 10 मीटर पर सेकंद वेगाने धावत असणाऱ्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी काढा. ट्रेनची लांबी म्हणजे काय मित्रांनो? अंतर. पुन्हा ते सूत्र अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. हे सूत्र लावायचं. अंतर म्हणजे होती मित्रांनो ट्रेनची लांबी. ठीक आहे, बरोबर. आता प्रश्न वाचा. वेग काय आहे मित्रांनो?
25 मीटर पर सेकंद आणि 10 मीटर पर सेकंद, ठीक आहे. आणि वेळ आहे 20 सेकंद. 10 मीटर पर सेकंद धावत असणाऱ्या एका व्यक्तीला गेल्यास त्या दिशेने म्हणजे मित्रांनो बघा, एक रेल्वे आहे 25 मीटर पर सेकंद या वेगाने जात आहे. कोणतीही रेल्वे 25 मीटर पर सेकंद या वेगाने जात आहे. आता या ठिकाणी मित्रांनो एक माणूस आहे, त्याचा वेग किती आहे, त्याच दिशेने चालला म्हणता येईल तो 10 मीटर पर सेकंद या वेगाने आहे. म्हणजे मित्रांनो हे बघा, वेग एका दिशेने जात आहे ना, दोन्ही ऑब्जेक्ट किंवा दोन्ही, एक रेल्वे आहे, जी रेल्वे आहे मित्रांनो, आणि हा माणूस आहे तो एका दिशेने जात आहे ना, चालू आहे नंतर तो माणूस पण एका दिशेने जाते आणि रेल्वे पण एका दिशेने जाते. म्हणजे काय होईल मित्रांनो, वेगांची वजाबाकी. वेगच्या ऐवजी आपण वेगांची वजाबाकी करू. वेगांची वजाबाकी हे गुणिले चिन्ह आणि वेळ जशी येते, ठीक आहे. जर दोन्ही गोष्टी एका दिशेने जात असेल तर वेगांची वजाबाकी होती. म्हणून वेगाच्या ऐवजी आपण वेगांची वजाबाकी लिहिली. वेळ होता आपला किती तर बघू आता. वेगांची वजाबाकी म्हणजे मित्रांनो 25 - 10 गुणिला वेळ किती आहे मित्रांनो 20 सेकंद, ठीक आहे. किती होत आहे, 25 10 गेले 15 गुणिला 20 होत आहे. किती होत आहे, 15 गुणिला 20, 15 दुणे 30 आणि 0. हे काय मित्रांनो मीटर पर सेकंदमध्ये आहे, म्हणून तुमचा आन्सर सेकंदमध्ये राहील. 300 सेकंदला आपण त्याला मिनिटांमध्ये कन्वर्ट करायचं. सॉरी अंतर आहे ना, सॉरी अंतर हे मीटरमध्ये निघेल. अंतर हे मीटरमध्ये निघते, त्यामुळे अंतर काढायचं. तर अंतर म्हणजे काय, तुम्हाला ट्रेनची लांबी निघाली मित्रांनो 300 मीटर, ठीक आहे. 300 मीटर आन्सर. त्यानंतर मित्रांनो आपण आता 17व्या नंबरचं गणित बघू. आता एक ट्रेन 300 मीटर पर सेकंद वेगाने गेल्यास विरुद्ध दिशेने ट्रेनची वेग 300 मीटर पर सेकंद, ट्रेनचा झाला वेग. आता एक अपोजिट डायरेक्शन येत आहे, ट्रेन अशी चालली आणि माणूस असा चालला. दुसऱ्या माणसाचा वेग किती आहे 10 मीटर, हे 30 मीटर पर सेकंद आहे, सॉरी. त्याचा वेग आहे माणसाचा 10 मीटर पर सेकंद वेग आहे. तर 20 सेकंदात ओलांडते म्हणताय. 20 सेकंदामध्ये ओलांडते हा झाला वेळ. व्हिडिओ बनवून चालू आहे, हो ना, ओके. 20 सेकंदात ओलांडते. तर ट्रेनची लांबी काढा. ट्रेनची लांबी म्हणजे होती मित्रांनो अंतर. बरोबर सूत्र काय आहे तुमचं, वेग गुणिला वेळ. बट वेग आहे एक असा चालला आणि एक वापस यायचा आहे, म्हणजे विरुद्ध दिशेने वेग आहे. त्यामुळे मित्रांनो वेगांची बेरीज करायची. वेगांची बेरीज गुणिला वेळ जशी ते ठेवा. वेगांची बेरीज किती आहे, 31 आणि 10 आहे. 30 करा प्लस 10 गुणिला वेळ किती आहे 20, ठीक आहे. हे मीटरमध्ये, हे मीटरमध्ये आणि सेकंडमध्ये आहे. मग काहीही प्रॉब्लेम नाही मित्रांनो, तुम्हाला ते 5 भागेला 18 5 करण्याची गरज नाही, ठीक आहे. 30 आणि 10 किती होते 40 गुणिला 20 किती होते 4 दुणे 8 आणि 2 शून्य, हे 2 शून्य जैसे ते 800 काय ट्रेनची लांबी मीटर. 800 मीटर तुमचा आन्सर आहे. 17चा आन्सर आहे मित्रांनो 800 मीटर. कसं केलं मित्रांनो, सूत्र तेच आपले जुने सूत्र आहे. अंतर किंवा ट्रेनची लांबी, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. अंतर म्हणजे काय होते तुम्हाला सांगितलं मित्रांनो ट्रेनची लांबी. मग वेगाला काय केलं, वेग एक जाऊन राहिला आणि एक वापस येतं, म्हणजे विरुद्ध दिशेने जर वेग असेल तर वेगांची बेरीज करायची गुणिला वेळ जशी येते आहे, ठीक आहे. या प्रकारे मित्रांनो हे नवीन सूत्र, हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा. नाही लक्षात राहिलं तर आपण अंतर गुणला वेग गुणला वेळ, अंतर बरोबर वेग गुणला वेळ या सूत्राने पण आपण करू शकतो, ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो 18 नंबरचा प्रश्न बघू आता. ठीक आहे, क्वेश्चन वाचा तुम्ही तोपर्यंत. एक रेल्वे एकसमान वेगाने जात असून ती 300 मीटर व 240 मीटर लांबीच्या पुलाला अनुक्रमे 21 सेकंद व 18 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेचा वेग किती. बघा काय आहे, एक 300 मीटर आणि दुसरा आहे 240 मीटर आणि वेळ काय मित्रांनो 21 सेकंद आणि 18 सेकंद. हे झाला अंतर किंवा
अंतर किंवा लांबी आणि वेळ किती आहे मित्रांनो, एक आहे 18 सेकंद आणि एक आहे 20 सेकंद, 18 सेकंद आणि 21 सेकंद आहे. ठीक आहे, मग याचं मित्रांनो नेमकं कसं करायचं, एकदा मी हे चेक करून घेतो. एक रेल्वे एकसमान वेगाने जात असून ती 300 मीटरवर 240 मीटर 300 मीटरवर 240 मीटर लांबीच्या पुलाला अनुक्रमे 21 सेकंद आणि 18 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेचा वेग काढा. मित्रांनो, रेल्वेचा वेग बरोबर सूत्र काय, सरळ आता डायरेक्ट सूत्र लिहू का मित्रांनो, अंतर भागेला वेग बरोबर अंतर भागेला वेळ. असं सूत्रानं इथं काय करायचं, अंतरातील फरक करायचं. ठीक आहे, अंतर भागेला वेग, मग काय ते वेगांतील फरक करायचं इथे फरक. ठीक आहे, अंतरातील फरक आपण वेगातील फरक, सूत्र कोणतं तेच आहे, अंतर आपण वेग, अंतर भागेला वेग, बस त्यालाच आपण अंतरातील फरक काढला आणि वेगातील फरक बनवला. ठीक आहे, वेगातील फरक का केला, का ह्या दोन दिशा मित्रांनो, ट्रेनची दिशा त्या रेल्वेची दिशा सरळ चालली ना, सरळ चालली दिशा एकच आहे, त्यामुळे वेगातील फरक केला. अंतरातील फरक मित्रांनो 300 - 240 करा, 300 - 240. ठीक आहे, वेगातील फरक 21 - 18, 21 - 18 किती होत आहे, 300तून 240 गेले, वर 60 राहिले, 21मधून 18 गेले, 3 राहिले, किती होते मित्रांनो, 21मधून 18 गेले, 3 राहिले, किती 20 त्रिक 60, 3 × 3 = 3, 2 × 6 2, 3 × 3 = 3, 2 × 6 आणि 1 0 दशे, म्हणजे 20 आन्सर आहे. 20 काय राहिली तर सगळं सेकंदामध्ये तुम्हाला वेग वेग आहे ना, वेग मीटर पर सेकंदमध्ये वेग राहतो, मीटर पर सेकंदमध्ये वेग 20 मीटर पर सेकंद तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, एकदा मी 18चा आन्सर चेक करून घेतो. 20 मीटर पर सेकंद आहे मित्रांनो, आणि जर तुम्हाला हेच वेग आहे 20 मीटर पर सेकंद, वेग आहे 20 मीटर पर सेकंद, बट एक्झाममध्ये काय होते मित्रांनो, कधी कधी हाच वेग तुम्हाला किमी पर अवरमध्ये विचारते, किमी पर अवरमध्ये विचारते. मग तुम्हाला तोच वेग आहे मित्रांनो किमी पर अवरमध्ये करायचा असेल तर 18/5 करावं लागेल. किती होते, 5 × 5 = 5 × 20, 18 × 72. ठीक आहे, किंवा मग डायरेक्ट आपल्या 24साठी ट्रिक तुम्हाला सांगितली होती मी, 70 सांगितली होती ना, त्या ट्रिकने सुद्धा तुम्ही करू शकता. कशी ट्रिक सांगितली होती, जर गणितामध्ये वेग 18 असेल त्याला 5 लिहायचं, समजा वेग 72 असेल तर त्याला हे 20 मीटर पर सेकंद होते, 54 असेल तर हे दिसेल 5, म्हणजे 1 आणि 5 मीटर पर सेकंद. 54 किमी पर अवर असेल तर हे किती 15 मीटर पर सेकंद. आणखी काय आहे मित्रांनो, 36 जर किमी असेल त्याला 10 मीटर पर सेकंद करायचं. 36 किमी पर अवर असेल तर 10 मीटर पर सेकंद लिहायचं. त्यानंतर मित्रांनो 36 झालं 72, करायला आता 90 जर असेल तर याला 25 मीटर पर सेकंद लिहायचं. ठीक आहे, तुम्हाला क्लास 1मध्ये मी सांगितलेलंच आहे. त्यानंतर मित्रांनो 18 नंतर मित्रांनो 19 नंबरचं गणित बघा. आता 19 नंबरचा टाईप बघा. एक रेल्वे पहिले 35 किमी अंतर 45 मिनिटात व उर्वरित 69 किमी अंतर 75 मिनिटात कापते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती. बघा, सरासरी वेग बरोबर काय काढायला लागेल, वर लिहितो. सरासरी वेग इथं मित्रांनो जर का जातानाचा वेग आणि येतानाचा वेग दिला असता तर आपण डायरेक्ट 2ab/a+b हे सूत्र लावलं असतं, बट जातानाचा वेग येतानाचा वेग असं काहीही दिलेलं नाही. मग काय, सरळ मित्रांनो एकूण अंतर भागेला एकूण वेग करू. एकूण अंतर किती आहे मित्रांनो, 35 किमी अंतर, 35 किमी अंतर प्लस 69 किमी अंतर, म्हणजे 69 करायचे, भागेला हे 45 मिनिटांमध्ये कापत आहे आणि दुसरी 75 मिनिटांमध्ये कापत आहे, प्लस 75 मिनिटे. ठीक आहे, याला 45 मिनिटे आणि 75 मिनिटे, त्याच मिनिटांना मित्रांनो इथे एकूण वेग काढूया. इथे एकूण वेग किती आहे, 45 मिनिटे प्लस 75 मिनिटे. हे झालं मिनिटांमध्ये. तुम्हाला तासांमध्ये काढायचं मित्रांनो. 5 आणि 5 10 0, हातचा 1, 8 आणि 4 12, 120 मिनिटे. 120 मिनिटे बरोबर किती बरोबर 2 तास. कसं तर 60 मिनिटांचा 1 तास होते, 60 मिनिटे म्हणजे 1 तास, दुसरे 60 मिनिटे म्हणजे 1 तास, बरोबर 2 तास झाले, म्हणजे 2 तास. ठीक आहे, किती होते 35 + 59 किती होते 5 आणि 9 14 4, हातचा 1, 7 आणि 3 10, वर 104 आहे, भागीला 2 आहे, किती होते बे 5 10 आणि बे 2 4, 52 तुमचा आन्सर आहे. 52 सरासरी वेग आहे. वेग कशामध्ये मित्रांनो, हा किमी पर अवरमध्ये राहील, किमी पर अवरमध्ये, कारण की हे किमीमध्ये दिले होते आणि तुम्हाला हे पण
आपण अवरमध्ये म्हणजे तासामध्ये काढलो, त्यामुळे किमी पर अवर तुमचा आन्सर आहे 52 किमी पर अवर 19चा आन्सर एकदा चेक करतो. ठीक आहे, हो 52 किमी पर अवर 52 किमी आपला आन्सर राईट आहे. आन्सर चेक केलं मी. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. 20 नंबरचा टाईप घेऊ आपण. टाईप नंबर 20. एक रेल्वे 50 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 14 सेकंदात ओलांडते व त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीला 10 सेकंदात ओलांडते, तर रेल्वेचा वेग किती? वेग बरोबर अंतर अपॉन वेग. तेच सूत्र आहे, वेग बरोबर अंतर अपॉन वेळ. ठीक आहे, सेम सूत्र मित्रांनो. फक्त काय करायचं ते आपण तुम्हाला सांगतो. किती आहे रेल्वे किती आहे मित्रांनो? 50 मीटर लांब आहे का रेल्वे? हो ठीक आहे. प्लॅटफॉर्म आहे, लांबी किती आहे प्लॅटफॉर्मची? 50 मीटर लिहून घ्या. त्यानंतर 14 सेकंदात ओलांडते, वेळ 14 सेकंदात ओलांडते व त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीला 10 सेकंदात ओलांडते आणि दुसरं आहे 10 सेकंद. ठीक आहे, 10 सेकंद आहे. तर रेल्वेचा वेग किती? तुम्हाला वेग काढायचा आहे मित्रांनो. वेग आहे, वेगसूत्र वेळ अंतर आपण वेग. अंतर काय आहे? 50 मीटर. एकच अंतर दिलं आहे, 50 मीटर दिलं आहे. वेळ आहे 2, म्हणजे वेळेतील फरक घ्या. वेळेतील फरक. ठीक आहे, सूत्र काय होईल? अंतर आपण वेळेतील फरक. अंतर 50 लिहिले, वेळेतील फरक म्हणजे 14 - 10. 14 - 10 बरोबर किती? 50 आपण 50 भागिले 14 भागिले 4. हे तुमचं राहिला वेग. वेग कशामध्ये निघेल? मीटर पर सेकंडमध्ये. मीटर पर सेकंडमध्ये. हा झाला फायनल वेग मीटर पर सेकंडमध्ये. जर हाच वेग तुम्हाला किमी पर अवरमध्ये काढा म्हणलं तर काय करायला लागेल? 50 भागिले 4 गुणिला किमी पर अवरमध्ये करायचं असेल तुम्हाला 18 भागिले 4 18 भागिले 5 गुणावं लागेल. ठीक आहे, किती होते? 2 दुनी 4 25 दुनी 50. पुन्हा 2 1 2 2 9 18 5 1 5 5 10 5 5 25 5 9 45 5 गुणिले 9 5 9 45 तुमचं किमी पर अवरमध्ये आन्सर आहे. ठीक आहे, हे मीटर पर सेकंडमध्ये आन्सर आणि हे किमी पर अवरमधला आन्सर. तुम्हाला कोणतंही दोनपैकी कोणतंही जे विचारलं ते तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे, आन्सर एकदा चेक करू दे मला. 20चा आन्सर हो 45 किमी पर अवर आणि 50 भागिले 4 मीटर पर सेकंद. ठीक आहे, 2 आन्सर आहे. दोनपैकी तुम्हाला जे विचारले ते तुम्ही करायचं आहे. त्यानंतर 21 नंबरचा टाईप बघू मित्रांनो आणि 22 नंबरचा टाईप बघू आणि 21 आणि 22 दोन टाईप बघू आणि मित्रांनो इथे थांबून जाऊ. ओके, वेळ खूप झाला वाटते, बरं इथे थांबून जाऊ आपण. बाकी नेक्स्ट टाईप मित्रांनो 20 टाईप झाले आतापर्यंत. टाईप नंबर 21 पासून आपण उद्या लेक्चर घेऊ. ठीक आहे मित्रांनो, आशा करतो तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा. थँक्यू.